हॅलो नमस्ते, मी गंगा. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते. आज मी बनवणार आहे तिसऱ्या, जरा वेगळ्या पद्धतीने. तर अगोदर साफ करून घेते. हे बघा, अशा प्रकारे मी साफ करून घेतलेल्या तिसऱ्या स्वच्छ धुवून घेतल्या. आता आपण बनवायला सुरुवात करूया. तर इथे कढईमध्ये 1 चमचा मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा मी बारीक कट करून घालते. कांदा आपल्याला चांगला मऊ होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे. थोडासा कलर चेंज होईपर्यंत कांदा परतवून घ्यायचा आहे आपल्याला. आणि कांदा मऊ झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये एक बारीक टोमॅटो कट करून घालणार आहोत. तर तो पण चांगला परतवून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो. आणि आता आपण ह्याच्यामध्ये जे तिसरे साफ करून ठेवलेले आहेत तर ते घालून घेऊया. आणि हे आता झाकण ठेवून 1-2 मिनटं आपण वाफवून घ्यायचं आहे. पाणी वगैरे मी इथे घालत नाही आहे. असं आपल्याला ड्राय बनवायचं आहे. मसाला जास्त बनवायचा नाही आहे, त्याचा ग्रेव्ही बनवायची नाही आहे. तर म्हणून मी आता इथे झाकण ठेवून ते 2 मिनटं शिजवून घेतलं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण आणि हिरवी मिरचीचा ठेचा घातलेला आहे बारीक करून, किंवा पेस्ट पण घालू शकता. थोडीशी हळद घातली आहे, चवीपुरतं मीठ घालायचं आहे. आणि थोडीशी इथे मी मसाला घालते, लाल मिरची पावडर घालते. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत एक 5 मिनटं आपण हे शिजवून घेऊया. ह्याच्यामध्ये आपल्याला वाटण वगैरे घालायचं नाही आहे, अशाच प्रकारे बनवायचं आहे. आणि खूप टेस्टी लागते अशा प्रकारे बनवलेल्या ह्या तिसऱ्या, खूप छान लागतात. तर आता मी झाकण ठेवून 5 मिनटं शिजवून घेते. तर बघा, 5 मिनटानंतर शिजलेले आहेत आणि किती छान दिसत आहेत. स्मेल पण खूप छान येतो आहे. तर इथे आता आपल्याला वरून थोडंसं ओलं खोबरं घालायचं आहे बारीक केलेलं. आणि मी थोडीशी ओली कोथिंबीर कट करून घालते. आणि अशा प्रकारे आपल्या ह्या तिसऱ्या तयार झालेल्या आहेत, ड्राय अशा. खूप छान लागतात. तुम्ही पण अशा प्रकारे नक्की ट्राय करून बघा. मी अशा प्रकारे तिसऱ्या बनवण्याची पद्धत ही कोकणामध्ये आहे. असं ओलं खोबरं वरून पेरून अशा प्रकारे तिसऱ्या बनवल्या जातात कोकणामध्ये. तर त्या मी तशा तुम्हाला दाखवलेल्या आहेत आजची रेसिपी. तर कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉन पण प्रेस करा, म्हणजे मी जे पण व्हिडिओ अपलोड करेन त्या सगळ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझे सगळे व्हिडिओ बघू शकाल. थँक्यू.